चला पाहूया इम्पॉर्टन्स ऑफ नॉर्मलायझेशन. एखाद्या अनऑर्गनाइज किचनमध्ये, स्वयंपाकघरात, अव्यवस्थित स्वयंपाकघरात जर तुम्ही स्वयंपाक करत असाल तर तुमचा वेळ आणि ऊर्जा जास्त लागते. शिवाय तिथे चुका होण्याच्याही शक्यता जास्त असतात. AIचं देखील तसंच आहे. जर तुम्ही AI वापरत असाल ते सुद्धा नॉर्मलायझेशन न वापरता तर त्यात तुमचा वेळ आणि ऊर्जा जास्त लागू शकते आणि त्यात चुकाही खूप साऱ्या होऊ शकतात. नॉर्मलायझेशन जर तुम्ही तुमच्या डेटावरती अप्लाय केलं तर तुमचं जे AI आहे ते क्लीन होतं, बॅलन्स वागतं आणि ते रेडी असतं काम करण्यासाठी. नॉर्मलायझेशन वापरल्यामुळे काय होतं तर पहिली म्हणजे तुमची अचूकता म्हणजेच ॲक्युरेसी वाढते. दुसरा म्हणजे पक्षपातपणा टाळतो, बायास राहत नाही तुमचा डेटा. तिसरी गोष्ट म्हणजे शिकण्याची गती वाढते, इट इज फास्ट लर्न होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते असे काही अल्गोरिदम आहेत जिथे जर तुम्ही नॉर्मलायझेशन वापरलं तरच ते योग्य प्रकारे काम करतं. सो नॉर्मलायझेशन अत्यंत महत्त्वाचं आहे AIसाठी. थोडक्यात सांगायचं झालं तर नॉर्मलायझेशन हे AIसाठी काय आहे तर हे नॉर्मलायझेशन वापरल्याने AI फेअर अर्थातच न्याय देणारं, फास्ट अर्थात जलद वागणारं आणि इफेक्टिव्ह म्हणजेच प्रभावी होतं. त्यामुळे नॉर्मलायझेशन हे AIसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे.